मंत्र्यांनी या संपूर्ण अपघातावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय। ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या कंपनीबद्दल सुद्धा एक पद्धतीचा अविश्वास जाहीर होताना पाहतो। मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 6 पूर्व साथियों के निधन के बारे में सूचित करना है। श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे। श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे। उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी। वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे। श्री अजीत पवार जी अभी वर्तमान में महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री थे। उन्होंने एक लंबे समय तक अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की सेवाएं की। उनका जीवन हमेशा जनता के लिए समर्पित रहा। श्री अजीत पवार जी का निधन आज दिनांक 28 फरवरी 2026 को एक वायुयान दुर्घटना में 66 वर्ष की आयु में महाराष्ट्र के बारामती में हुआ। संसदेमध्ये देखील अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली। ओमप्रकाश बिर्ला यांनी या वेळेला ही श्रद्धांजली देत अजित पवार यांच्या मृत्यूचं वृत्त हे संसदेला सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे। प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता आज आपल्याला सोडून गेला, अशा शब्दात राज ठाकरेंनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक एक्स पोस्ट केली आहे आणि या एक्स पोस्ट करून त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय। अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं मला तीव्र दुःख झालं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा आज सकाळी बारामती या ठिकाणी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। त्यांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि दिवंगत अजित पवार यांच्या सर्व मित्र अनुयायांप्रती मी संवेदना व्यक्त करते, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। ताई काही सांगाल, अजित पवार अचानक गेले म्हणायला काय हरकत नाही आता सध्या? आज अतिशय दुःख होत आहे की कालच मी आणि अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला आम्ही बसलो होतो आणि दादा मस्ती करत होते, निवांत होते। दादाने विचारलं कशा आहेत ताई, प्रत्येक वेळ भेटल्यावर पहिलं ताई विचारणार। माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आत्ताच 20 तारखेला सकाळी पहाटे 7 वाजता फोन केला, खूप खूप शुभेच्छा आणि खूप बोलायचे दादा। म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचा एक उमदा असा नेता जो सर्वसामान्यांसाठी वाटायचा। मी 17 वर्ष दादांसोबत राष्ट्रवादीत काम केलं, पण कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं। शॉक बसला, म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ की असं काही अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे। शेवटची भेट तुमची कधी झाली? कालच शेवटची भेट झाली। कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो, मस्ती करत होते। बबनराव पाचपुतेंच्या मुलाला बोलवलं, तुझा साखर कारखाना कसा चाललाय। प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न, दादांचा स्वभाव एक पाण्याप्रमाणे होता। दिसायला वरून पणसासारखा, आतून गोड।
कडक शिस्तीचे होते, अधिकाऱ्यांवर वचक होता. कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं. चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं. स्पष्ट वक्ता होता तो. त्यावेळी लोकांना कसं असतं, स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात, पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा वेळ जाऊ नये, कार्यकर्त्याला परत यायला लागू नये, खर्च होऊ नये. पण ते स्पष्टच बोलायचे. होणार काम असेल तर हो, नसेल तर सरळ नाही. उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शिस्त. काही काय आठवणी अजून जुन्या वगैरे? आठवणी खूप आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या. म्हणजे मला अजून आठवतं त्यांची एक आठवण की त्यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांच्या घरी गेली होती आणि फुलांच्या पाकळ्या त्यांनी स्वतः उचलल्या सगळ्या. त्यांना स्वतःचं बाथरूम सुद्धा ते स्वतः साफ करायचे. हे त्यांना इतकी स्वच्छतेची आवड होते आणि शिस्तप्रिय. 7ला ते तयारीत असायचे. पूर्वी दर गुरुवारी सकाळी 7ला आम्हाला ते भेटायचे. पार्टी काढल्यात 7 म्हणजे 7चं सवासद झालं तर त्याचा नंबर मागे असायचा. 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ते महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे. आता सुद्धा सभेला चालले होते त्या पहाटे उठून. आणि मला सकाळी अंदाजच आला ज्यावेळी विमान कोसळले बघितलं TV वर. मी माझ्या घरच्यांना म्हणाली दुःख असणार. हे नेते मंडळी स्वतःची का काळजी घेत नाही. माननीय मुख्यमंत्री आहेत आमचे, देवाभाऊ असतील, इतर आमचे नेते असतील, इतर पक्षाचे नेते असतील, त्यांनी ही काळजी तर घेतली पाहिजे ना. एक तर रात्र प्रवास, सकाळी विमानांचा प्रवास धुक्यातून करायचा, मध्ये हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, स्वतःची काळजी घ्यायची नाही. किती क्षुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे. तरुण तडफदार अजितदादा या महाराष्ट्राला आज खूप त्यांची गरज होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना पोरकं करून गेले ते. खूप आठवणी आहेत. त्यांच्या मनाला एखादा क्लेश झाला ना, मला अजून आठवतं त्यांनी राजीनामा दिलेला. आम्ही राष्ट्रवादीत होतो, आम्ही घरी जमलो. वहिनी मला विचारत होत्या त्यांच्या मिसेस, दादा बाहेर कसे आहेत, व्यवस्थित आहेत. अजित पवारांच्या या निधनानं सर्वच राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना एक मोठा मानसिक धक्का बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. विमान अपघातानंतर ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या अपघाताचे काही फोटो, काही व्हिडिओ देखील माध्यमांमधून समोर आले आणि ते सुद्धा थरकाप उडवणारे अशा पद्धतीचे फोटो, व्हिडिओ होते. कोणाच्या हाताचा तुकडा, कोणाच्या पायाचा तुकडा उडाल्याचं या संपूर्ण व्हिडिओजमधून पाहत होता आणि त्यामुळे अपघाताची भीषणता ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. अपघातानंतर आजूबाजूला जे त्या ठिकाणी जे गाव आहे त्या गावामधले काही ग्रामस्थ, नागरिक हे तातडीनं घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र त्या ठिकाणची जी स्थिती या संपूर्ण गावकऱ्यांनी बघितली, काही प्रत्यक्षदर्शींचे प्रतिक्रिया देखील आपण ऐकल्या, कशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी होती, कोण नेमका आहे या विमानामध्ये, कोण प्रवास करतंय, हे जे सगळं आपण पाहतोय हे नेमकी मंडळी कोण आहेत याची सुतराम कल्पना या गावकऱ्यांना नव्हती. त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील याचं अशी पुसटशी कल्पना देखील या गावकऱ्यांना नव्हती. आणि आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासाभिमुख नेतृत्व गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भुरणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं.
मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं उसके बावजूद उन्होंने पार्टी को फिर हिम्मत से खड़ा किया. ये आसान बात नहीं थी. खड़ा कर दिया, लोगों को मदद की, चुन के लाया और एक महाराष्ट्र में अपनी अलग छवि उन्होंने अपनी निर्माण पहले से की थी. उनका काम करने का जो तरीका था बड़ा ही किसी में कहूँगा कि हिम्मत से काम करते थे और स्वभाव भी ऐसा था कि कभी जो बोल दिया हाँ तो कमिटमेंट होती थी, पक्का करते थे. तो इस तरीके से मैंने कई साल को हम लोग साथ में रहे तो स्वाभाविक है कि आज उनको जब नहीं रहे तो बड़ा दुख होता है. कोई खास मुलाकात आपकी आखिरी बार रही हो? वही तो कहा ना मैंने, परस नांदेड़ में ही आए थे वो फंक्शन में. इसका प्रोग्राम था हिंदी जी चादर का, गुरु तेज बहादुर सिंह की याददाश्त में वो फंक्शन था. उसमें मुख्यमंत्री भी थे और उप मुख्यमंत्री दोनों आए थे और वो साथ में रहे थे. हम लोग साथ ही बैठे थे, बातचीत कर रहे थे और लंच हो गया. लंच के बाद हम लोग निकले तो हाथ मिलाकर मुझसे चले गए, हंसते हंसते चले गए. तो शायद ही सोचा था कि ये शायद आखिरी मुलाकात होगी. एनडी हो, महायुति हो, सर भविष्य में पार्टी की दिशा के बारे में आप कुछ कहना चाहेंगे? नहीं, ऐसा है कि देखो ऐसे हादसे के बाद में जो हुआ है तो वो एनसीपी को इंटरनल उनका इशू है, क्या करना है वो फैसला जो भी मैं समझता उचित फैसला करेंगे. पवार साहब जैसे अनुभवी नेता वहाँ है तो अभी उनकी फैमिली का इंटरनल इशू है तो स्वाभाविक है दुख के बाद निकलने के बाद. आज तो हादसा का पहला दिन है, आज तो वक्त तो लगेगा संभलने को. तो फैसला करेगी फैमिली में कि क्या करना है. ठीक, सर एक मराठी में ले लीजिए. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर आज राज्यभरातना सर्वपक्षीय नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना उजाळाही देतात. राज्यामधलं कदाचितच एखादं असं राजकीय नेतृत्व असावं की ज्यांचा अजित पवारांशी संपर्क आला नसेल. पक्ष कोणताही असो, व्यक्ती कोणतीही असो, सगळ्यांशी अजित पवार यांचं आपुलकीचं नातं होतं. राज्य सरकारचं काम असो किंवा पक्षाचं कुठलं काम असू देत, अजित पवार हा अनेकांना मोठा आधार वाटत होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरही. अजित पवार यांची विमानातली खुर्ची जळून खाक झाल्याची ही दृश्य समोर आली आहेत. ज्या खुर्चीवर अजित पवार बसले होते, विमानामध्ये प्रवास करत होते, त्या विमानातली ही खुर्ची आहे जिची दृश्य आता समोर आले. आणि या खुर्चीची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताक्षणी काय झालं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आजूबाजूला अजित पवार यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या सतत दिसणाऱ्या फाईल्सही पडलेल्या आहेत. याच खुर्चीमधून अजित पवार प्रवास करत होते. विमानाला अपघात झाला. विमान बारामतीपर्यंत पोहोचलं सुद्धा होतं पण विमान लँड होता वेळीच अपघात झाला आणि या विमानामध्ये असलेले 6 जणांपैकी कुणीही वाचू शकलं नाही. अजित पवार यांचा मृतदेह त्यानंतर बारामतीमधल्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केव्हा केले जातील या संदर्भातली माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं दिली जाईल असं राज्य सरकारनंही सांगितलंय. अजित पवार यांच्या जाण्यानं अत्यंत शोकाकुल वातावरण आहे. फक्त बारामतीमध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि आता जी माहिती हाती येते त्यानुसार अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. एका बाजूला आपण अजित पवार यांची विमानामधली ही खुर्ची पाहतोय अर्धवट जळालेल्या अवस्थेतली, तर दुसऱ्या बाजूला लाखो लोक आहेत जे बारामतीच्या रुग्णालयाच्या बाहेर सध्या जमलेले आहेत अजित पवार यांची एक झलक पाहण्यासाठी. तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा झालेत. पवार कुटुंबियांपैकी अनेक सदस्य हे बारामतीमध्ये पोहोचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवर नाही तर राज्यभरात अजित पवार यांना ओळखणाऱ्या, अजित पवार यांना जाणणाऱ्या सगळ्यांच्याच मनात आज दुःखाची भावना आहे. देश के उभरते युवा नेता थे, महाराष्ट्र की नेतृत्व करने की उन पे क्षमता थी. हाल ही में कॉरपोरेशन महापालिका के चुनाव हुए थे और उसके बाद एक तरफ महाराष्ट्र का बजट उन्हें पेश करना था, दूसरी तरफ ग्रामीण इकाइयों के चुनाव आज से शुरू हुए हैं. उसके प्रचार के लिए वो जा रहे थे अपने क्षेत्र और उस समय उनका विमान दुर्घटनाग्रस्त हुआ. बहुत ही डिसिप्लिन नेता थे,
कम ही नेता मैंने देखे हैं कि इतने डिसिप्लिन हो, इतने समयबद्धता के लिए वो मशहूर थे। कभी भी किसी मीटिंग में कभी देर से नहीं आना, कभी मीटिंग में पूरे ध्यान से मीटिंग की कार्रवाई में भाग लेना, ये बहुत ही रेयर क्वालिटी थी जो कि हर एक राजनेता में मैं नहीं देखता। 2010 के नवंबर में हम दोनों ने महाराष्ट्र के प्रशासन की जिम्मेदारी संभाली थी। मैं मुख्यमंत्री बना और मेरे साथ पहली बार वो उप मुख्यमंत्री बने। 4.5 साल तक हम दोनों ने महाराष्ट्र की बागडोर संभाली। कई सारे जनता के हितों के निर्णय लिए और कुछ हमारे मतभेद भी हुए। मुझे याद है कि बीच में एक बार वो नाराज होकर उन्होंने इस्तीफा अपने पद के दिया, बाहर चले गए, लेकिन फिर महीने भर के बाद उनको मना कर वापस हम मंत्रिमंडल में ले आए। और वो उनके पास वित्त विभाग था, आज भी उनके पास वित्त विभाग था। कई सारे महाराष्ट्र सरकार के बजट उन्होंने पेश किए और बजट पेश करने में वो माहिर हो गए थे। पूरी महाराष्ट्र की अर्थव्यवस्था की नब्ज उन्होंने पहचानी थी। साथ ही में कृषि क्षेत्र, सहकारिता क्षेत्र में वो एक बहुत ही देश के अग्रणी नेता थे। महाराष्ट्र को उनसे बहुत बड़ी उम्मीद थी, एक दिन वो अवश्य महाराष्ट्र का नेतृत्व करने की क्षमता उनमें थी। लेकिन आज अचानक हमें छोड़कर वो चले गए। राज्य का नुकसान हुआ है, एनसीपी पार्टी का बहुत भारी नुकसान हुआ है। मैं पवार परिवार के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं और उन्हें श्रद्धांजलि अर्पण करता हूं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यासोबत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कामही केलं। त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला। अजित पवार यांचा वक्तशीरपणा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांमध्ये कायमच चर्चेला जाणारा आणि वाखाणलेला गुण होता। आजही जेव्हा अजित पवारांना श्रद्धांजली दिली जाते त्यावेळेस त्यांचा हा गुण सर्वांच्या ओठी आहे। अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबीय जितके दुःखी आहेत तितकेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या अजित पवार यांचा गोतावळा, त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मानणारे लोक या सगळ्यांच्या मनात प्रचंड दुःखाची भावना आहे। शरद पवार यांची ही दृश्य अजित पवार यांच्या अपघाताची बातमी जेव्हा समोर आली त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी सगळेजण होते पवार कुटुंबीय। सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या, शरद पवार हे महाराष्ट्रातच होते, मात्र बारामतीमध्ये नव्हते। त्यामुळे हे सगळेजण येईपर्यंत वाट पाहिली जात होती। नाही, आज मला सकाळी म्हणजे अशी दुर्दैवाची घटना, ज्यावेळी इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टीव्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं। त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोअर विभागात काम करतो, हिसवनचा कुटे नावाचा, आणि त्याचा मला अगदी 7:15 7:30ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो आणि मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय, बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे। अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली। मला असं या निमित्ताने सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना, अत्यंत दुर्दैवी घटना, एक महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे। खरं म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता, वक्तशीर नेता, इतके विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक
नेते बघितले, पण सकाळी 7 वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही. आणि त्यामुळं प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती, सामान्य माणसाशी, शेतकरी कुटुंबाशी, तरुणांशी नाळ जुडलेला नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख महाराष्ट्राभर आहे. त्यामुळंच त्यांची लोकप्रियताही तशी होती. सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा, जे बोलेल ते करणारा, अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती. माझ्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनंच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला, खूप साथ दिली, खूप मार्गदर्शन केलं. जीवनात काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला. आणि कसं संघर्षशील परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष केला पाहिजे या बाबतीतली संपूर्ण एका मोठ्या भावाची त्यांनी कल्पना राबवली. मला या निमित्ताने एवढं सांगायचं की माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आहे. आमच्या डिस्टिलरीज असो, कारखाने असो, सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. मला खरं म्हणलं तर आज 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्नशील होतो आणि दादांनाही त्या निमित्ताने विनंती करत होतो. आज शेवटची भेट माझी त्यांची, मी असं म्हणेल की जे कृषी प्रदर्शन झालं होतं त्या दिवशी त्यांनी मला स्वतः EV कारमध्ये बसून प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती दिली, प्रत्येक गोष्ट शेअर केली. खूप अभिमानाने सगळ्या गोष्टी ते सांगत असायचे आणि मला वाटतं की एक खूप जवळचं घट्ट नातं हे अजितदादाचं माझं होतं. अजित पवार यांच्यासोबत काम केलेले राष्ट्रवादीचे अनेक नेते अजित पवार यांच्या स्वभावाबद्दल भरभरून बोलतायत. I don't think today is a day to discuss Maharashtra politics because Ajit Pawar's loss has been a huge loss to the whole country and the whole state. I mean, anyone who loses life at such a young age, born in 1959 and losing life in 2026, does show you that, 50 years of being in public service, this is a loss to Maharashtra and Baramati particularly. Having said that, it was always a triple engine sarkar, and I'm sure this will be a big blow to the Honorable Chief Minister and my own leader Eknathji Shinde, who has also shown deep sadness for the loss of Dada Ajit Pawar. Thank you. Hindi. हाँ भैया, मैम अजीत पवार जी का आज निधन हुआ है, इस पे आपकी क्या प्रतिक्रिया है? अजीत पवार के निधन से पूरे महाराष्ट्र को धक्का पड़ा है. हमारे पारिवारिक संबंध थे पूरे परिवार से, पवार परिवार से. हमारे पड़ोसी हैं और हम हमेशा देखते थे कि सुबह सुबह उठ के वो हमेशा लोगों से मिलते थे, उनकी दुख सुनते थे, उनको एग्जीक्यूट करना एज एन एबल एडमिनिस्ट्रेटर जहाँ भी कोई आपत्ति हो. और आप देखिए उनके राजनीतिक आत्ताच राजस्थानमध्ये माझं आगमन झालं आणि विमानातनं उतरतानाच भ्रमणध्वनीवरनं निडर धडाडीचे महाराष्ट्राचे नेते अजित पवार, अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता कानावर पडली. एका शब्दात त्यांचं वर्णन करायचं असेल तर निडर. कुठलाही निर्णय मनाशी घेतल्यानंतर परिणामांची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची हातोटी होती. त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे राजकारणातल्या जी एक अशी बनलेली जी काही मोल्ड असतो त्याच्या बाहेरचं जे अजित पवार हे पारंपरिक पद्धतींवर फार विचार करत नसत. मी 1990 सालापासून त्यांच्याबरोबर आहे. अर्थात मधला काही काळ
जी परिस्थिती होती त्याच्यातनं आम्ही गेलो, पण तरी आपलेपणा कधी हरवला नाही. मला वाटतं की आज महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावलाय, जी पोकळी भरून येणार नाही. पण सर्वात मोठी हानी झाली आहे ती पवार कुटुंबियांची. पवार कुटुंबियांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याची ताकद असलेला माणूस अजित पवार. नेमके तेच केले. ही हानी पण भरून निघू शकत नाही. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, याच्यापेक्षा आपण काय बोलू शकतो. पण महाराष्ट्राची झालेली हानी भरून निघू शकत नाही, एवढं म्हणतो अत्यंत प्रामाणिक मनाने मी सांगतो. महाराष्ट्राची मोठी हानी झाली. देव या मृतात्म्यास शांती देऊ, एवढीच प्रार्थना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाड यांनीही अनेक वर्ष अजित पवार यांच्यासोबत काम केलं. अगदी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेपर्यंत जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबतच काम करत होते. त्यामुळे अजित पवार, एकूण पवार कुटुंबीय या सगळ्यांशी त्यांचंही जवळचं नातं राहिलंय. अजित पवार यांच्या पक्षातल्या अनेक आमदारांना, मंत्र्यांना तर आज अश्रूही आवरता येत नाहीये. तर दुसरीकडे त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत जे या धक्क्यातनं अजूनही सावरू शकत नाहीयेत. खरं तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी बातमी कानावरती पडली. खरं तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहीत आहे. अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. मला आठवतं की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला, आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलं, दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली. ते वर खाली बघत होते असं. मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी 2 दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो. एवढा एक दरारा ज्या माणसाचा होता. मग ते शासकीय कार्यालय असेल, खाजगी कुठे जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती, कामावरती त्या ठिकाणी असायचा. असा नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो, आणि त्यातले ते दादा होते. खूप अपरिमित दुःख असं झालं आम्हाला, आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली. महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला. सकाळी 6ला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला. जनतेच्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो, हे फार वाईट आहे. त्यांचं जे कर्मभूमी बारामती या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे, अतिशय शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. हो, अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे, आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली आहे. राजकारणामध्ये लवकर उठण्याची, कामावरती लवकर जाण्याची. थोरले पवारसाहेब असतील, दादा असतील, त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी. तुम्ही देखील काहीशी भावूक झालेले दिसतात. अर्थात आता गेली 40 वर्षाचे सहकारी आम्ही आहेत. चटका लावणारी घटना आहे कर यांची ही प्रतिक्रिया. नाही, खरं तर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये की आज दादा आपल्यामधून निघून गेले. मी ज्या दिवसापासून मी राजकारणामध्ये आलो, आमदार नसताना आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना देखील एक आयडल म्हणून आम्ही अजितदादांकडे पाहायचो. दादांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने एकत्रितकडून जोडून ठेवायची त्यांच्यामध्ये जी एक शैली होती, ती कदाचित राज्यामध्ये अन्य कोणाकडे नव्हती. आज
वडिलांच्या मार्फत मी अजितदादांना अनेक वेळेला आमदार नसताना भेटलो आणि आमदार झाल्याच्या नंतर आणि विशेषतः आज मंत्री झाल्याच्या नंतर मंत्रिपदाच्या मार्फत आपण जनतेला कसा न्याय मिळवून द्यायचा, ह्या मंत्रिपदाचा उपयोग जनसेवेसाठी कसा करायचा, अशा अनेक गोष्टी मी दादांकडनं पर्सनली मी शिकलो. कामाचा पाठपुरावा करणं किंवा प्रशासनावरती जी पकड असली पाहिजे ती कशा पद्धतीने असली पाहिजे. आज मंत्री म्हणून योगेश तू कसं काम केलं पाहिजे हे त्यांचे सल्ले नक्कीच माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. मी पुन्हा सांगतो, अजूनही माझा विश्वास बसत नाही की दादांसारखी व्यक्ती आज आपल्यासोबत नाही आहे. आज त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी ह्या दुःखामधून सावरण्याच्या युद्धमध्ये त्यांना शक्ती देऊ मी प्रार्थना करतो. परंतु ही प्रचंड मोठी हानी आहे महाराष्ट्रामधील तमाम युवकांसाठी. महाराष्ट्रामधील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेतच, परंतु महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठी हानी आहे. ही हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मला वाटतं आज दादांचं कार्य त्याला कुठलीही तोड नाही, मला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परंतु मनामध्ये प्रचंड दुःख आहे आणि जेव्हा बातमी ही समजली त्यावेळेला मन सुन्न करून टाकणारी बातमी होती आणि काय बोलावं मला माहिती नाही. परंतु नक्कीच संपूर्ण परिवारासोबत आम्ही आहोत, पवार कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. अजितदादांचे, राष्ट्रवादीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सगळ्यांना आई जगदंबा ह्या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो एवढीच प्रार्थना करतो. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ही प्रतिक्रिया. सो रहा था, मुझे जगाया गया और इतनी दुखद खबर मैंने सुना. मैं समझता हूँ कि मेरे लिए बहुत ही अफसोस की बात है. भाई अजीत पवार साहब जैसा इंसान जिसने कभी नहीं देखा कौन किस पार्टी का है, हमेशा बेचारा मदद किया. और मैं समझता हूँ अपनी जिंदगी में अजीत पवार साहब कभी शायद पूरी नींद सो भी नहीं पाए. कितना सेवा करना लोगों की, प्रॉम्प्ट एक्शन लेना. आज अजीत पवार साहब नहीं है, बहुत अफसोस है. उनके साथ 6 लोग हैं. मेरी पूरी सहानुभूति उनके साथ है, उनके परिवार के साथ सहानुभूति है. ये दुख सहने काबिल नहीं है. महाराष्ट्र की राजनीति में एक बहुत बड़ा नुकसान हुआ है. मैं दुआ करता हूँ ईश्वर अल्लाह उनको शांति दे, उनके घर वालों को सब्र करने की तौफीक दे. सपाचे नेते अबू आझमी यांची ही प्रतिक्रिया. आणि प्रत्येक पक्षातला नेता, पक्ष कोणताही असू दे, त्या प्रत्येकाच्या अजित पवारांबद्दलच्या भावना एकच आहेत. पक्ष विरहित काम करणारा हा माणूस होता. कोणत्याही पक्षातला माणूस त्यांच्याकडे काम घेऊन गेला आणि ते काम होण्यासारखं असेल तर नाही असं अजित पवार कधीच म्हणायचे नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास AIB कडे देण्यात आलेला आहे. हा विमान अपघात व्हायला नेमकं कोणतं कारण जबाबदार होतं, या विमान अपघाताची चौकशी पूर्ण व्हायला हवी, यासाठी AIB कडे याचा तपास देण्याचं घोषित करण्यात आले. आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवार यांचं विमान लँड होणार होतं, मात्र विमानाच्या लँडिंगच्या वेळीच विमानात बिघाड झाला किंवा काही अशी गोष्ट घडली ज्यामुळे हे विमान लँड होऊ शकलं नाही. हे विमान अपघातग्रस्त झालं. त्यानंतर या विमानाच्या आजूबाजूने मोठे स्फोट ऐकू आले असं तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आणि त्यानंतर या विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला, काही तांत्रिक दोष होता का, या संदर्भातली चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि दरम्यानच्या काळात फॉरेन्सिकचं एक पथक आहे ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे. कारण या विमान अपघाताची चौकशी करायची असेल तर या विमानासंदर्भातले सगळे पुरावे गोळा करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी फॉरेन्सिकची टीम सध्या अपघातस्थळी पोहोचलेली आहे. या विमानामधल्या काही तांत्रिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मेट्रो की लाइन बिछाने में या मेट्रो बनाने में दुनिया में सबसे आगे निकल गए. हमारे मुख्यमंत्री और कदम आगे निकल गए. मेट्रो जो बढ़नी थी वो नहीं बनाई, पानी पे मेट्रो चला रहे हैं. महाराष्ट्रभरातली ही दृश्य आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे नेते, अजित पवार यांचे कुटुंबीय आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते, या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा प्रचंड वेदनादायी आहे.
जो पुढचे अनेक काळ त्यांना वेदना देतही राहील. अजित पवार यांच्या निधनानं आज अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एवढीच अजित पवारांची ओळख नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एवढीच अजित पवारांची ओळख नव्हती. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेला नेता, सर्वव्यापी नेता अशी अजित पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणातली ओळख होती. अजित पवार यांच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निमित्तानं मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये रमणारा हा नेता खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा चेहरा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. अशी शैली अजित पवार यांच्या कामाची होती, भाषणांची होती, लोकांमध्ये वावरण्यामधली होती. आणि अजित पवार यांचं पार्थिव हे त्यांच्या घराकडे रवाना झाले. रुग्णालयामध्ये होतं हे पार्थिव अपघातानंतर आणि आता हे पार्थिव अजित पवार यांच्या बारामतीमधल्या घराकडे रवाना करण्यात आले. कारण अजित पवार यांचे सगळे कुटुंबीय आता आलेले आहेत आणि कुटुंबीय जो निर्णय घेतील त्यानुसार अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती, राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली होती. त्यामुळे आता कुटुंबीय काय निर्णय घेतात यावरच पार्थिवावर अंत्यसंस्कार केव्हा कुठे करायचे हा निर्णय घेण्यात येईल. एक महत्त्वाची अपडेट या संदर्भातली समोर आधीच आलेली आहे की गुरुवारी म्हणजे उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तोपर्यंत अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवलं जाईल. आता पार्थिव त्यांच्या घराकडे रवाना होते. विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे बारामतीमधलं, तिथं अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील उद्या सकाळी 11 वाजता. दरम्यान विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर केले जातील की अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये केले जातील याबद्दल अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र पुणे पोलिसांनी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानातच होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. विद्याप्रतिष्ठानचं मैदान, विद्याप्रतिष्ठान ही संस्था ही पवार कुटुंबियांसाठी अत्यंत जवळची संस्था आहे. पवार कुटुंबियामधले अनेक सदस्य या संस्थेचं काम पाहतात. त्यामुळं पवार कुटुंबियांच्या जिव्हाळ्याची असलेली ही संस्था आणि याच संस्थेच्या मैदानामध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाईल. अर्थात अशीच मोठी जागा सुद्धा गरजेची आहे कारण राज्यभरातले सगळे राजकीय नेते, अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते, देशपातळीवरचे अनेक नेते हे अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील. त्या सगळ्यांना अजित पवारांचं अंत्यदर्शन घेता यावं या दृष्टीनं विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची निवड ही अंत्यसंस्कारासाठी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या मैदानाची आधीच पाहणी केली आहे आणि आता अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या घराकडे रवाना झाले. अजित पवार यांच्या कुटुंबातले बहुतेक महत्त्वाचे सगळे सदस्य हे बारामतीमध्ये पोहोचलेत. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, मी पहाटे उशिरापर्यंत काम करतो, अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजितदादांनी 6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे. आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर आले. पण दुर्दैवानं ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण
हे बेचव आणि आळणी होईल. घटना ही घडली सकाळी ही सकाळीच उठल्यानंतर ही बातमी, वाईट बातमी कळली. अजितदादा एक स्पष्ट वक्ते आणि दिलेला शब्द पाळणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांची माझी जज के थ्रू जांच होनी चाहिए, ममता ने कहा। देखिए, जांच तो होना चाहिए क्योंकि ऐसा एक्सीडेंट हुआ है जो अननेचुरल है, तो भाई एयर सेफ्टी को लेकर बहुत कंसर्न है, आप सब लोग जानते रहते हैं। अब क्या है, मोर और लेस सभी लीडर्स बोलिए या अर्जेंट काम के लिए सभी लोग जाते हैं और इवन दूसरे कॉर्पोरेट वाले भी जाते हैं जी। लेकिन ऐसा हर जगह होना, एक तरफ तो बड़े बड़े जहाज भी, अहमदाबाद के भी बहुत बड़ा एक्सीडेंट, ये तो जो प्लेन था, छोटा प्लेन, वहाँ पर ऐसा हुआ क्यों, इसकी जांच तो होना ही चाहिए। ठीक है, विल आल्सो डिमांड। थैंक यू। अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. धडाडीने निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे नाही, जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात. पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है. पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे. बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे. उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है. उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है. मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे. मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. भगवान उनके आत्मा को शांति दे. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंय. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. जितने वो दिखने में स्ट्रिक्ट थे, तलवार जैसी बात करते थे, लेकिन हृदय के बहुत कोमल थे. मैं पुणे से बंबई से जब आ रहा था तो एक घाट में मेरा कार का एक्सीडेंट हुआ. तुरंत न्यूज़ फ्लैश हुई और दूसरे वक्त कुछ मिनटों में अजीत दादा का मुझे पर्सनल फोन आया. अजीत दादा जी ने मुझे पूछा, उज्जवल जी कहीं ज़्यादा चोट लगी है? मैंने कहा नहीं. कोई आतंकी मामला है? मैंने कहा नहीं, वो दूसरे वाले गाड़ी का ड्राइवर का दोष था. इतने कोमल हृदय, दूसरों की हमेशा चिंता करने वाले.
राजनीति में भी प्रिंसिपल साफ रखना और हाँ तो हाँ कहना, नहीं तो नहीं कहना, इस प्रकार का उनका काम था. माझा खूप मोठा आधार आज हरपलाय. 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे. सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर. हे वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या दादाचा हात आज हरपलाय. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी के बारे में मैंने सुना और बहुत दुख लगा मुझे. दुखद घटना थी. आज जितना दुख करूँ उतना कम है, क्योंकि मैंने उनके साथ जब हमारी कांग्रेस और विकास आघाड़ी ये दोनों गवर्नमेंट थी, जब कांग्रेस राष्ट्रवादी की गवर्नमेंट थी 2009 से 14 तक और 19 से लेकर 21 तक जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला. जिस तरह से उनकी काम करने की शैली थी वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना.